श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आज हा व्हिडिओ माझ्यासाठी मी स्वतःसाठी बनवते, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुम्ही त्याला फॉलो करतात ती व्यक्ती कोण आहे. तर हा कोणता रिव्ह्यू नाही आहे, हा ही पर्सनली जे मी आहे माझ्यासाठी हा व्हिडिओ. कारण का मला असं वाटतं की मी 1-1.5 महिना झाला व्हिडिओ स्टार्ट केले टाकायला. पण मला असं वाटतं माझ्याबद्दल पण मला काहीतरी तुम्हाला सांगितलं पाहिजे. बिकॉज मला असं वाटतं की ज्या व्यक्तीला तुम्ही लाईक किंवा सबस्क्राईब करता, का मला तर अजून येत नाही आहेत लाईक सबस्क्रायबर अजून. कारण का मला असं वाटते की माझे व्हिडिओ इतके तुम्हाला आवडत नसतील मे बी. बट हे जे व्हिडिओ आहे ह्याच्या मागे काय कारण आहे किंवा ह्या गोष्टी आपण का करतो. मी एक हाऊसवाईफ आहे. पहिला मी स्वतःपासून सुरू करेल. मी एक हाऊसवाईफ आहे, घरात असते. काही म्हणजे आपण जे सगळे हाऊसवाईफ करतो तेच मी करते, काही नवीन नाही करत आहे. बट बस त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एवढाच फरक आहे की त्यांना काही त्रास नसेल घरामध्ये राहताना वगैरे, पण मला काही त्रास होतो हे मी तुम्हाला आज तुमच्यासोबत शेअर करते. माझे मिस्टर सकाळपासून ऑफिसला जातात, त्यामुळे मी घरामध्ये एकटी असते. मला आता सध्या बाळ वगैरे नाही आहे, सो मी एकटीच असते. आणि मी असं का म्हटलं की त्यांच्यात आणि माझ्यात फरक आहे की त्यांच्याकडे ऑब्व्हियसली छोटूसं बाळ असेल किंवा त्यांच्यासोबत ते खेळू शकतात किंवा काही करू शकतात. अशा काही गोष्टी असतात जे आपण आपल्यासोबत एक व्यक्ती घरामध्ये असला की आपलं मन लागतं. आपण त्याच्यामध्ये आपण विसरून जातो की काय आपल्याला आयुष्यामध्ये काही त्रास आहे, काही प्रॉब्लेम आहे. मी कधीही आता मी पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करते, कारण का मी खूप जास्त स्वामी भक्तीमध्ये आहे. तर मला असं वाटतं की आता मी पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करते. त्यामुळेच मी हा व्हिडिओ स्वामीच्या नावाने चालू केला आहे. कारण का त्यांनीच हा रस्ता मला दाखवला आहे कुठे ना कुठे. मी एक व्हिडिओ बघितला होता, त्याच्यामध्ये एक स्वामी भक्त सांगत होते. सॉरी, मी त्यांचं नाव विसरले आहे. बट त्यांनी हेच सांगत होते की तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ माध्यम करा. कारण का ते पण एक स्वामी भक्त होते आणि मी तेव्हा त्यांचा व्हिडिओ बघितला तेव्हा मला कुठे ना कुठे पॉझिटिव्हिटी आली की मला केलं पाहिजे. गेले माझ्या लग्नाला आत्ता एप्रिलमध्ये 11 वर्ष होतील. 11 वर्षामध्ये मी खूप काही गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये झाले, जे मी सहन केले. जे सहन करता करता मी खूप जास्त डिप्रेस झाले होते. आणि लग्नाच्या 2-3 वर्षानंतरच मला डिप्रेशनचा त्रास झाला होता. ॲक्च्युली मी खरं सांगेल तर माझ्या लग्नाच्या अगोदर मी एक डोकेदुखायची गोळीसुद्धा कधी खाल्ली नव्हती. म्हणजे तापाचीसुद्धा नाही. म्हणजे ह्या गोष्टी गोळी खाणं हे काय असतं हे मला माहितीच नव्हतं की या गोष्टी काय असतं. सो मी असं म्हणजे ना, कसं असतं माहिती आहे का, लग्नानंतर मी एका अशा फॅमिलीमध्ये होते जिथे मम्मी पप्पा नाही आहेत मला. आई पप्पा बहीण भाऊ अशा फुल फॅमिलीमध्ये होते. आणि मी त्याच्यानंतर लग्न केल्यानंतर माझ्या मिस्टरांसोबत एकटी राहायला लागले. ऑब्व्हियसली मी एकटी घरामध्ये असायचे, तर तो एक गोष्ट आहे. आणि मी माझ्या पप्पांना जेव्हा लग्नाच्या 1 वर्षा पहिले, तुम्हाला माहिती असेल जे महाराष्ट्रीयन आहेत त्यांना सगळ्यांना माहिती असेल की आपल्या घरी एखादा व्यक्ती गेला की जे आपले पप्पा असतात, आई असते, जे पण कोणी जातं त्याच्या 1 वर्षानेच आपल्याला लग्न करायला लागतं. तर जसे माझे पप्पा गेले, ते खूप बिमार होते, ते बेडवर होते. जेव्हा ते गेले तेव्हा ते माझ्या हातातच होते. तर ती जी गोष्ट आहे ना, मला खूप जास्त ट्रिगर झाली डोक्यात. आणि त्याच्यानंतर मला पहिल्यांदा फिट आली होती. त्याच्यानंतर मला डेंग्यू झालेला, मी हॉस्पिटलाइज झाली. त्याच्यानंतर मला फिट आली. ती माझी पहिली सुरुवात होती लग्नाच्या अगोदर. त्यानंतर मी खूप जाड झाली, तुम्हाला दिसतच असेल ऑब्व्हियसली खूप जाड आहे अगर दिसत नसेल तर. त्याच्यानंतर गोष्टी थोड्याफार
लग्नानंतर नॉर्मलाईज झाले, कारण का मी पप्पांशी क्लोज होते. सगळ्या मुली असतात तशा. मी पण क्लोज होते. बट कसं झालं, लग्न झालं, गोष्टी आपण विसरत नाही. कारण का मी याच्या पहिला कधी कुणाला मृत्यूमध्ये आपण बोलतो ना, कधी मरताना कोणाला बघितलं नव्हतं. पण जे आपलं स्वतःचे पप्पा असतात किंवा जे आपल्या हातात त्यांचा जीव जातो, ती गोष्ट खूप जास्त मला मला सहनच नव्हती होत. मी खूप टाईम त्या गोष्टीच्या याच्यामध्ये होते. नंतर माझं लग्न झालं. लग्नामध्ये सगळ्यात पहिला तर मी सांगेल, माझं लव्ह मॅरेज आहे. मी महाराष्ट्रीयन आहे. माझे मिस्टर गुजराती आहे. ते अगदी चांगल्या घराण्यातले आहेत आणि आपण बोलू शकतो जे मोठे लोक असतात त्या हिशोबाने ते खूप, त्यांचे पप्पा जे होते ते खूप जास्त चांगली मुलगी सगळेच करतात, जी आपल्या मुलाला चांगली मुलगी भेटली पाहिजे. पण आमचं प्रेम होतं, त्यामुळे माझ्या मिस्टरांनी त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला. बट त्यांचं असं होतं की काही झालं तरी मिडल क्लास मुलगी ही नको आहे. आणि खूप काही गोष्टी ज्या आम्ही आता तोंडाने बोलू नाही शकत, पण तुम्ही समजून घ्या की मिडल क्लास मुलगी नको आहे, ज्या लोकांचं काही हे नसतं, चरित्र हे मेन, अशा खूप साऱ्या गोष्टी मी सहन केल्या. आणि कुठे ना कुठे असं हे पण केलं होतं की आता नाही करायचं म्हणजे लग्न वगैरे. पण जे सनी होता, जो आता माझे मिस्टर आहेत, त्यांनी मला खूप सपोर्ट केला. त्यांनी त्यांचं घर सोडलं माझ्यासाठी. आणि त्यांच्या पप्पांना खूप राग पण आला, कारण का त्यांनी अगोदर बनवायचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी ऐकलंच नाही. त्यांना असं वाटतं की येईल परत घरी किंवा काय. तर आमचं त्यांनी लग्नाचं ठरवलं आणि लग्नामध्ये त्यांच्या फॅमिलीमधून कोणीच नव्हतं. फक्त माझ्या हस्बंडचे 2 एक मित्र होते आणि अख्खी माझी फॅमिली होती. कारण का माझी फॅमिली करून सपोर्ट होता, कारण का तो जेव्हा माझ्या घरी आला आणि माझ्या आईकडून हात माझ्या आईचं पण पहिली गोष्ट हेच होतं की हे होणं शक्य नाही आहे. पण जेव्हा आपण कोणाशी प्रेम करतो आणि जेव्हा तो रडला मम्मीसमोर किंवा त्याचे अश्रू, म्हणजे जेव्हा आपल्या आईवडिलांना असं कळतं की माझ्या मुलीला इतका प्रेम करणारा नवरा भेटतोय आणि तो स्वतःहून इतका त्रास सहन करून लग्न करायचं म्हणतोय, तर आम्ही नाही कसं म्हणू. आणि ते सोडा, आमच्या मुलीचं पण त्याच्यामध्ये मन आहे, तर आम्ही त्या गोष्टीला नाही कसं म्हणू शकतो. तर या गोष्टीमध्ये असं त्यांनी बोललं ठीक आहे, आम्ही सपोर्ट करतो तुम्हाला. तर त्यांनी आमचं लग्न लावून दिलं. लग्न झालं, सगळं चांगलंच चाललं होतं, सगळं व्यवस्थितच चाललं होतं. नंतर ना मला डिप्रेशनचा खूप त्रास झाला, खूप जास्त त्रास व्हायला लागला. आणि हे डिप्रेशन आहे ना, हे मला कळता माझ्या लाईफमधले ना 3 वर्ष निघून गेले होते. कसे ते मी तुम्हाला सांगते. कारण का जेव्हा डिप्रेशन, आपण फक्त कसं आहे ना, आपण ऐकतो, पण ज्यांनी अनुभव केला ना त्याला माहिती असतं या गोष्टी काय असतात. तर हे काय आहे, हे आपल्याला थोडी होऊ शकतं, हे थोडी ना होऊ शकतं. तर मला खूप वेळेस आहे ना, काय व्हायचं माहिती आहे का, म्हणजे पोटामध्ये काहीतरी असं वेगळं वाटायचं, छातीत धडधड व्हायची, डोळे अगदी चक्कर यायची, कसं तरी. म्हणजे आपण म्हणजे एक पॅनिक अटॅक, हा तुम्ही शब्द ऐकला असेल कुठेतरी, पॅनिक अटॅकसारख्या गोष्टी व्हायच्या. आणि लोकांना असं माहितीच नाही की ती काय गंभीर गोष्ट आपल्यासोबत घडते. आणि मी जायची, सतत डॉक्टरकडे जायची. मला असं वाटतं मी सगळ्या टेस्ट स्वतःच्या करून घेतल्या होत्या आणि मी ना कुठेही पोचत नव्हती. मी सिरियसली, मी त्याच्यानंतर मी तुम्हाला ही गोष्ट सांगते. मी स्वामींचा जेव्हा मला त्रास होता ना, तर मला जे भेटत होते ते सगळे स्वामी भक्त आहे. मी माझ्या शॉर्ट्समध्ये पण सांगितलं, जे माझे अनुभव शेअर केले त्याच्यामध्ये, जे मला भेटत होते ना ते सगळे स्वामी भक्त होते. तू स्वामीचं कर. मला नेहमी असं वाटायचं की सगळे का बोलत आहेत. तर मी एवढं, म्हणजे जे मला भेटायचं ते सगळेच त्यांच्या तोंडातून, मुखातून स्वामींचंच नाव यायचं. आणि मी सुद्धा
माझ्या जेव्हा पण चॅनल आपण तुम्हाला सवय माहिती आहे स्क्रोल करायची, त्याच्यामध्ये पण स्वामींचं असं यायचं, म्हणजे ते जे मी जे ऐकायची ना, ते मला खूप पॉझिटिव्ह वाटायचं. तर मी काय केलं, एक म्हणजे मी बघता-बघता एक चॅनलवर पोहोचले. जसं आपण बघता-बघता एक चॅनल होता, त्याच्यावर आपल्याला डिप्रेशन, ते स्वतः एक स्वामी भक्त होते. डिप्रेशनवरून माहिती देत होते. सो मी म्हटलं ऐकूया काय असतं हे गोष्ट. कारण का ज्या गोष्टी होत्या त्या थोडेफार आहे ना मॅच होत होत्या माझ्या गोष्टीसोबत. तर मग मी पूर्ण व्हिडिओ बघितला त्यांचा. तेव्हा मला कळलं की जे काही माझ्यासोबत आहे ते थोडंफार या गोष्टींशी मॅच होतंय. तर मी या गोष्टीवर माझ्या मिस्टरांशी बोलली. तर माझ्या मिस्टरांचं पण पहिलं रिॲक्शन हे होतं की असं थोडी असतं. मी बोलली, "हो, असं नसतं, असू शकतं. पण आपण एकदा ट्राय करायला, इतकं डॉक्टर तर केलेच आहे. तर एकदा एका सायकॉलॉजिस्ट करून जाऊन, सायकॅट्रिक बोलतो आपण, सॉरी, सायकॅट्रिककडे जाऊन बघायला काय हरज आहे." तर ती माझा लाईफचा मेन पॉईंट होता. जे जो रस्ता मला स्वामींनीच दाखवला. तर मी गेले डॉक्टरकडे आणि डॉक्टरांना जेव्हा बसवून त्यांनी माझं खूप व्यवस्थित ऐकून घेतलं की मला काय त्रास आहे. तर जेव्हा मी सांगितलं तर त्यांनी मला या गोष्टीवर सांगितलं, "ओके, नो प्रॉब्लेम. हे डिप्रेशन आहे. ह्याच्यात काहीही तुम्हाला शारीरिक प्रॉब्लेम नाही, फक्त डिप्रेशन आहे. तुमच्या डोक्यात जे पण आहे सेरोटोनिन वगैरे काही त्यांनी नावं सांगितली जी कमी होतात, त्याच्याने आपल्याला डिप्रेशन येतं किंवा आपल्याला खूप टेन्शन असतं. तर आणि तुम्हाला फिटची सुद्धा प्रॉब्लेम आहे." सो त्या हिशोबाने त्यांनी मला डील केलं आणि त्यांनी औषधं द्यायला चालू केले. ठीक आहे. औषधांनंतर मी एखाद महिन्यानंतर खूप बेटर फील करायला लागले, नो डाऊट खूप बेटर फील करायला लागले. पण कसं असतं माहिती आहे का, औषधं त्याची कामं करतात, पण आपली कामं पण आपल्याला करावी लागतात. तर त्या टायमाला मला खूप जास्त अशा गोष्टींची गरज होती की ते माझ्याकडून घडतच नव्हते. जेणेकरून आहे ना मी पॉझिटिव्हच होत नव्हते. तोपर्यंत मी स्वामींचं हळूहळू चालू केलं होतं. ॲक्च्युली मी समजत होते की मला काय करायचं स्वामींसाठी, कारण का मी स्वतः नवीन होते, तर मला काही माहिती नव्हतं. तर मी स्वतः विचार असा करत होते की मग मी चॅनल चेक करायला लागले की कसं काय करायचं, स्वामींचं कसं करायचं असतं, काय करायचं असतं. मग मी हळूहळू त्याच्यानंतर माझ्या लाईफमध्ये एक मोड आला, खूप बोलू शकतो खूप वाईट. जेव्हा माझे सासरे, म्हणजे या टायमामध्ये सुद्धा माझ्या मिस्टरांना असं सांगतात की तू तिला सोडून दे आणि घरी येऊन जा. तर ती गोष्ट माझ्यासाठी खूप हर्टफुल होती. यातले मी खूप फटाफट गोष्टी सांगते, कारण का याच्यात खूप काही झालं होतं. पण मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते की त्यांनी सांगितलं तिला सोडून दे आणि तू घरी ये परत. ती बिमार आहे, ती काही करत नाही, ती कामधंदा करत नाही, तिला काही करायचं नसतं, तिला फक्त बसून खायचं असतं तुझ्या पैशावरती. अशा सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. तर मला कुठे ना असं वाटलं ना त्या टायमाला की मी काय करू? कारण का सिरियसली मला फिटचं इतकं त्रास होता आणि डिप्रेशनमुळे ना मी खूप जास्त काम करू शकत नव्हते. मला खूप थकवा यायचा. मी खूप जास्त वीक फील करायचे स्वतःला आणि मी वीक नाही आहे, बट ते माझ्यासोबत व्हायचं की मी वीक आहे. पिरियड्समध्ये मला त्रास व्हायला सुरू झाला. म्हणजे औषधं जसे वर्ष जात गेले ना, त्या औषधांचा त्रास आणि साईड इफेक्टसुद्धा माझ्या फेसवर, माझ्या बॉडीवर, केसांवर दिसायला लागले. बॉडीनी थोडंसं आणखीन जाड व्हायला लागले मी. केस व्हाईट व्हायला लागले. थोडं फेसच्या खाली जे तुम्ही बघताय की डिप्रेशनमध्ये झोप वगैरे नाही येत आहे, त्या गोष्टी अजून पण मी करते. अजून पण माझ्यासोबत त्या गोष्टी चालू आहेत. मग नंतर मी विचार केला मी काय करू शकते. काम तर कोणी देणार नाही, कारण का मी सिरियसली सांगू, मी घरातली मोठी मुलगी आहे. मी जास्त शिकू नाही शकली. माझ्या पुढे 3 बहिणी, आम्ही 3 बहिणी, 1 भाऊ होता. तर ऑब्व्हियसली मी मोठी असल्यामुळे मी शिकू नाही शकली. हमेशा मोठ्या मुलींचा हाच प्रॉब्लेम होतो की त्यांना खूप साऱ्या गोष्टी
सोडावे लागतात. मी खूप कमी वयामध्ये जॉब जॉइन केला होता, तेव्हा माझ्या फॅमिलीला मदत केली आणि असं मला वाटलं की ती सध्या गरजेची गोष्ट आहे. म्हणजे मी 10वी पास असूनसुद्धा मला पुढे काही करता नाही आलं, कारण का मी काय करू शकत होते त्या टायमाला. ती वेळ अशी होती की पहिलं आपल्याला असं वाटलं की फॅमिलीला मदत करणं गरजेचं आहे, जी हर मुलगी विचार करते. तसंच मी पण विचार केला. तर मी त्यावेळेस माझ्या अभ्यासाकडे लक्ष नाही दिलं, काही नाही आणि मी तिथेच सोडलं आणि मी काहीतरी काम जॉइन केलं. त्यातून मी कमावून आपल्या फॅमिलीला मदत करायला लागली. त्याच टायमाला माझ्या आयुष्यामध्ये माझे मिस्टर आले होते आणि तेव्हा प्रेम अशी ही जी भावना असते ती मला समजायला लागली होती की प्रेम ही खूप सुंदर गोष्ट आहे आणि ते मला असं वाटलं की तो कुठे मी कुठे, आमच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक असतो. पण बोलतो ना आपण की प्रेम जे होणं हे आपल्या हातात नसतं. सो ते सगळं झालं आणि आम्ही खूप जास्त एक दुसऱ्यामध्ये गुंतलो आणि मी असं कधी विचार नाही केला की त्याला त्याचं घर सोडायला लागलं पाहिजे. मी असा कधीच विचार नव्हता केला. पण त्याच्या पप्पाला आमचं तोडवायचंच होतं. त्यांनी सांगितलं 4 वर्ष थांबा, 5 वर्ष थांबा. त्यांना असं वाटलं की असं काहीतरी करून हे लोकांचं तुटून जाईल, जे आता पण ते ट्राय करतायत. माझं म्हणणं फक्त इतकंच होतं की जर तुम्ही समजू शकत नाही, तुम्हाला असं वाटतं की म्हणजे त्यांच्या मनातली गोष्ट मी सांगू तुम्हाला. त्यांना असं वाटतं की ही मुलगी जर माझ्या घरी लग्न करून आली आणि मी हिला घरात ठेवून घेतलं, तर तिला असं वाटतं की त्यांना असं वाटतं की ही सगळं घेऊन माझं ना निघून जाईल. म्हणजे जे पण त्यांच्या घरी आहे, जे त्यांनी कमवलं आहे, ते घेऊनही निघून जाईल. मला असं वाटलं की हे असे विचार त्यांच्या डोक्यात येतात कुठून? मी 10वी पास, मला काय समजते त्यातलं आणि मी असं का करील? जेव्हा माझं म्हणजे माझ्या मिस्टरांच्या पहिल्या माझ्यासाठी जो मुलगा आला होता, तो एक चांगल्या घराण्यातला मुलगा होता, जो पैशाने वगैरे सुद्धा चांगला होता. पैशा या गोष्टी इतकी इम्पॉर्टंट असली असतं तर मी त्याच्याशीच लग्न केलं असतं ना, तुमच्या मुलाशी नसतं केलं. ते आपण म्हणतो ना की प्रेम करणं आणि त्याला निभवणं ह्या खूप अवघड गोष्टी असतात. आम्ही तेच केलं. तर मला कुठे ना कुठे असं वाटतं की यार, नंतर मला आत्ता पण ती गोष्ट जाणवते की मी त्या टायमाला बरोबर केलं. मला कारण का आत्तासुद्धा ते एक 11 वर्ष होत आले, तरी ते ह्याच गोष्टीच्या मागे लागले. आम्हाला अजूनपर्यंत एक्सेप्ट नाही केलं आहे. कुठे ना कुठे मी औषधं घेते, त्यामुळे मला बाळ नाही आहे अजूनपर्यंत आणि त्याच्यासाठी मी खूप जास्त सॉरी, मला रडायचं नाही आहे. त्याच्यासाठी खूप मी जास्त हे आहे की हळूहळू माणूस 40मध्ये पोचतो. मला सांगा की 40मध्ये कोणता व्यक्ती कुणाला सोडून दुसरं लग्न करेल का? खूप मोठा काळ आम्ही एकत्र हे केलं आणि आता सुद्धा ते तेच बोलतात आहे. सो मला त्यातून बाहेर निघायला की असं वाटलं की मी व्हिडिओ बनवू, जेणेकरून मला असं वाटलं मला कमवायचं तर आहेच. मी तुम्हाला हे सांगते की मला कमवायचं आहे याच्यातून. मला काहीतरी करून दाखवायचं आहे, जेणेकरून माझ्या मिस्टरांना मदत करू शकते. कारण का ऑब्व्हियसली त्यांच्या पगारामध्ये नाही होतं आणि त्यांचे पप्पा हेल्प करायला नाही म्हणतात आहे. कारण का ते बोलतात मी तुला हेल्प तेव्हाच करील जेव्हा तू त्या मुलीला सोडशील. मग तुझ्या घरी खायचे वांदे होऊ दे, नाही तर काही होऊ दे, मी या गोष्टीमध्ये मदत करणार नाही, असं त्यांनी सांगितलं. असं क्लिअर केलं त्यांनी. सो आता मी 40मध्ये आहे. मला माहिती नाही माझं बाळाचं स्वप्न उद्या पूर्ण होणार नाही होणार, आय डोंट नो. मी स्वामी भक्त आहे. स्वामी नेहमी माझी मदत करतच आलेत, पुढे पण करतील. मला फक्त एवढं सांगायचं होतं की माझा नवरा माझ्या सपोर्टमध्ये आहे. त्यांनी माझ्यासाठी खूप केलं आहे. मी एवढे बिमार असताना सुद्धा मी खूप चिडचिड करते.
कधी कधी खूप जास्त बोलते सुद्धा. नंदू माझ्या सपोर्टमध्ये आहे, आत्तासुद्धा आहे. आणि याच्यानंतर पण त्यांनी कधी मला सोडायचा विचार नाही केला. मी खूप लकी आहे, हे सुद्धा माझ्यासोबत आहे. आणि आता मला जितके माझे स्वामी भक्त आहेत त्यांच्याकडून मला फक्त इतकंच बोलायचं की प्लीज मला मदत करा आणि माझा व्हिडिओ शेअर करा, सपोर्ट करा. आणि मला सुद्धा थोडंसं पुढे जायला मदत करा, कारण का मी नवीन आहे, मला काही कळत नाही, एडिटिंग कळत नाही आहे, मी शिकून राहिली आता. व्हिडिओ कसे बनवायचे कळत नाही आहे. मी आज माझ्यासाठी व्हिडिओ याच्यासाठी बनवला कारण का मी सध्या शॉर्ट्स टाकते, रिव्ह्यू करते, कारण का मला हे सुद्धा माहिती नाही की आता करायचं काही आहे. मी याच्यात चांगला कंटेंट द्यायचा प्रयत्न करेल. तुम्ही मला लाईक आणि सबस्क्राईब करा प्लीज. जितके स्वामी भक्त आहे ज्यांनी मला मदत केली, तुम्ही पण तुमच्यासारख्या एक स्वामी भक्ताला मदत करा. थँक्यू सो मच. बाकी तुम्हाला याच्याबद्दल अजून काय मला विचारायचं असेल तर कमेंटमध्ये विचारा, मी नक्की उत्तर देईल की काय कसं झालं काय नाही झालं. तुम्हाला मी यातल्या अर्ध्या गोष्टी सांगितल्या, तर तुम्हाला पुढे ऐकायचं असेल लाईफमधल्या खूप साऱ्या अशा गोष्टी ज्या मी नाही सांगितल्या अजून पण तुम्हाला ऐकायचं असेल तर प्लीज मी कमेंटमध्ये विचारू शकता. मी माझ्यासाठी हा व्हिडिओ केला होता ताकी तुम्ही मला ओळखा. आणि मी काय व्यक्ती म्हणून आपण जेव्हा कुणालाही लाईक करतो किंवा सबस्क्राईब, आपण त्याच्याबद्दल तो काही गोष्ट करतोय का नाही करत आहे, व्ह्यूज सगळ्यांना आज मोठं व्हायचं आहे, नो प्रॉब्लेम. मी काही करू शकत नाही, मला फिटचा प्रॉब्लेम आहे, मी व्हिडिओ करू शकते. मी या माध्यमातून काहीतरी छोटी मोठी अमाऊंट कमावून माझ्या नवऱ्याला हेल्प करू शकते. त्या हिशोबाने मी या गोष्टी हातात घेतल्या आणि ह्याच्यामध्ये मला कुठे ना कुठे रस्ता माझ्या स्वामींनीच दाखवला आहे. कारण का मी हा पहिला व्हिडिओ जो मी टाकला होता, तुम्ही जाऊन आता बघू शकता, तो मी स्वामींचाच टाकलेला आणि स्वामीच्याच मंदिरामध्ये व्हिडिओ शूट करून टाकला होता. त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये काय आलं काय माहिती नाही. गुरुवार होता, स्वामींचा वार होता आणि ही गोष्ट माझ्या मनात आली आणि मी ही गोष्ट केली. आणि तेव्हापासून मी सुरूच केलं ती गोष्ट. मी असा विचार करते की माझे स्वामी भक्त आहे, व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, मला माहिती आहे. तुम्हाला बघायला खूप लोकांना टाईम नसतो, पण प्लीज बघा माझ्यासाठी आणि मला सबस्क्राईब करा, तुमचं प्रेम दाखवा. मी सुद्धा माझ्याकडून जितकं होऊ शकते. तुम्हाला माहिती आहे का, जे नवीन सुरुवात कर, ज्याचे व्हिडिओवर मी 1 किंवा 2 लाईक बघते, तर मी त्यांना लाईक करूनच सोडते. भले त्या गोष्टी ठीक असतील, चांगले असतील, पण आपल्या एक लाईकनी ना त्यांना मनोबल भेटतं. तर ही गोष्ट मी असा विचार करते ना की सगळ्यांना हिंमत भेटली पाहिजे. कोणाची हिंमत तुटली, माझी हिंमत खूप वेळा तुटली आहे. यावेळेस मी ठरवलं आहे की माझी हिंमत मी तोडून देणार नाही. त्यामुळे प्लीज मला मदत करा. स्वामी सगळ्यांचं भलं करो. सुरुवात तुमच्यापासून करो, तुमच्या सगळ्यांचं भलं करो. मला सपोर्ट करा. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.